गणेशोत्सवाची तयारी सुरू होत असताना घरगुती गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक गणेश मूर्तींना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे। पारंपरिक शाडू मातीबरोबरच यंदा इतर नैसर्गिक साहित्य वापरून तयार करण्यात आलेल्या मूर्तींचा पर्याय उपलब्ध झालाय। पर्यावरणाचं रक्षण आणि पाण्याचं प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीनं नागरिक अधिक जागरूक झाले असून पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची मागणी वाढत असल्याची माहिती ठाणे शहरातील काही गणेश मूर्तिकारांकडून वर्तवली जात आहे। प्लास्टर ऑफ पॅरिस बंदीचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे। यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक बनवण्यावर भर दिला जात होता। त्यानुसार जलस्रोतांचं होत असलेलं प्रदूषण लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयानं प्लास्टर ऑफ पॅरिस गणेश मूर्तींवर बंदी घातली होती। परंतु या निर्णयामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि गणेश मूर्तिकारांनी नाराजी व्यक्त केली होती। अखेर 9 जून रोजी प्लास्टर ऑफ पॅरिस गणेश मूर्तींवरील बंदी उठवण्यात आली। या निर्णयामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह गणेश मूर्तिकारांना देखील काहीसा दिलासा मिळालाय। परंतु प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तींमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांविषयी सातत्यानं होत असलेल्या चर्चा आणि जनजागृतीमुळे नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण झाली आहे। त्यामुळे यंदाच्या वर्षी घरगुती गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक गणेश मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याची माहिती ठाण्यातील एका गणेश मूर्तिकारानं दिली आहे। यंदा पर्यावरणपूरक गणेश मूर्तींमध्ये शाडू मातींसह आणखीन काही पर्याय उपलब्ध झाले आहेत। या मूर्ती पीओपी आणि शाडू मातीप्रमाणे सुबक आणि आकर्षक असल्यामुळे नागरिकांच्या पसंतीस पडत आहेत। ठाणे, डोंबिवली, कल्याणसह इतर शहरात देखील या मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याची माहिती गणेश मूर्तिकारांनी दिली आहे। अनधिकृत बांधकामांप्रकरणी ठाणे महापालिकेत चोर सोडून संन्यासाला फाशी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। खान कंपाऊंड मधील बेकायदा बांधकाम हटवण्याची जबाबदारी अतिक्रमण विभागाच्या लिपिकांची असताना त्याऐवजी कर विभागातील लिपिकांचा बळी घेण्यात आलाय। वरिष्ठ अधिकारी स्वतःला वाचवत असून यामध्ये कनिष्ठ कर्मचाऱ्यांना बळी देत असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे। दरम्यान या प्रकरणी संतापलेल्या कर विभागातील कर्मचाऱ्यांनी आज उपायुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांची भेट घेत निलंबित कर लिपिकांना न्याय देण्याची मागणी केली आहे। मुंब्राच्या खान कंपाऊंड येथील 17 बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर ठाणे महापालिकेचे अधिकारी चांगलेच कामाला लागले। या बांधकामाप्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर पालिकेच्या 2 सहाय्यक आयुक्तांसह 2 लिपिकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। सहाय्यक आयुक्तांमध्ये तत्कालीन सहाय्यक आयुक्त फारुख शेख आणि भालचंद्र घुगे यांचा समावेश आहे, तर लिपिकांमध्ये ज्यांचा बेकायदा बांधकामांशी संबंध नाही अशा कर विभागाच्या लिपिकांचा समावेश केल्यानं पालिका वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। ज्या कर्मचाऱ्यांचा अतिक्रमण विभागाशी किंवा थेट बेकायदा बांधकामांशी संबंध नाही अशा कर विभागातील लिपिकांना निलंबित करणं म्हणजे मोठे बकरे वाचवण्यासाठी छोट्यांना बळीचा बकरा बनवलं जात आहे। या प्रकारामुळे पालिकेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून वरिष्ठांच्या चुकांची किंमत कनिष्ठ कर्मचाऱ्यांना का मोजावी लागते असा सवाल कर विभागातील कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलाय। शहरातील इमारतींना मालमत्ता कर लावण्यासाठी सर्वेक्षण करताना बेकायदा इमारतींच्या नोंदी अतिक्रमण विभागाला देऊनही या बांधकामांकडे दुर्लक्ष करून या नोंदींवर सहीच करत नसल्याची माहिती कर विभागाच्या लिपिकांनी उघड केली आहे। बेकायदा बांधकामांची माहिती देऊ नका अशी दंबाजी देखील अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केली जात असल्याचं कर विभागातील लिपिकांचं म्हणणं आहे। बेकायदा बांधकामांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या ऐवजी माहिती देणाऱ्या दिव्यातील कर विभागाच्या लिपिकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानं भविष्यात इतर प्रभाग समितीच्या लिपिकांवर देखील कारवाईची भीती व्यक्त करण्यात येत आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस,
सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याचं चित्र असतानाच दुसरीकडे जिल्ह्यातील ठाणे महापालिका क्षेत्रात 2 दिवस 20% पाणी कपातीमुळे अनेक भागात पाणी टंचाईचा सामना करावा लागला। अतिवृष्टीमुळे नदीपात्रात वाहून आलेला कचरा पाणी उपसा केंद्रातील पंपाच्या मुखाशी अडकल्याने ही कपात झाली आहे। ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या 27 लाख आहे। शहरासाठी प्रतिदिन 616 दशलक्ष लिटर इतका पाण्याचा कोटा मंजूर आहे। प्रत्यक्षात शहराला दररोज 585 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा होतो। त्यामध्ये महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतून 250 दशलक्ष लिटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 135 दशलक्ष लिटर, स्टेम कंपनीकडून 115 दशलक्ष लिटर आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून 85 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो। ठाणे महापालिका क्षेत्राचं गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले। वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत शहरात पुरेसा पाणी पुरवठा होत असल्याचा दावा प्रशासन करत असलं तरी शहरात पाणी टंचाईची समस्या जाणवते। ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतून 250 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो। त्यामुळे शहरातील पाणी पुरवठ्यासाठी हा स्रोत महत्त्वाचा मानला जातो। महापालिका स्वतःच्या पाणी योजनेसाठी बासा नदीच्या पात्रावरील पिसे पाणी उपसा केंद्र येथून पाणी उचलते, परंतु गेले 2 दिवस नदीपात्रातून पाण्याचा पुरेसा उपसा करणं पालिकेला शक्य होत नव्हतं। यामुळेच रविवार आणि सोमवार या दिवशी महापालिकेच्या योजनेतून शहराला 20% कमी पाणी मिळालं। या वृत्तास ठाणे महापालिका पाणी पुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांनीही दुजोरा देत मंगळवारपासून पाणी पुरवठा सुरळीत होईल असं सांगितलं। नवीन ठाणे स्टेशन, सॅटिसपूर्व प्रकल्प यांसारखे अनेक ठाण्यातील प्रकल्प टक्केवारीच्या नादात रखडले आहेत। या प्रकल्पांना चालना देण्यात सत्ताधारी सपशेल अपयशी झाले असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी केलाय। काल सॅटिसपूर्व प्रकल्पाच्या गर्डर टाकण्याच्या कामाची पाहणी